बरोबर आहे. दादा काय सांगाल, आज सगळे तुमचे जे रोजगार सहाय्यक आहेत ते आज तुम्ही मोर्चा काढताय, काय प्रमुख मागण्या आहे आणि कशासाठी हा मोर्चा निघतो? रोजगार सेवक हा 2008 पासनं रोजगार हमी योजनेमध्ये काम करतो आहे. गेली 18 वर्ष सतत आम्ही गाव पातळीवर काम करत आहोत. शेत पानन रस्ते असतील, सिमेंट रस्ता असेल, गोठा असेल, तुमचं पानन रस्ता आहे, फळबाग लागवड आहे, वृक्ष लागवड आहे, लोकांची जॉब काढणं आहे, घरकुल आहे, अशा प्रकारची विविध प्रकारची कामे आम्ही गाव पातळीवर करतो. परंतु आम्हाला 2008 पासून तर आजपर्यंत आम्हाला फक्त आम्ही मानधन तत्वावर आहे आणि मानधन तत्वावर असल्यामुळं आम्हाला जितक्या चक्रा पंचायत समितीला, जिल्हा कार्यालयाला मारावं लागतात त्यापेक्षाही आमचा दुप्पट आमचा खर्च होतो. आणि शासनाने आम्ही वेळोवेळी निदर्शने केली, आंदोलने केली, शासनाला विनंती केली. त्यावरून 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी शासनाने एक GR काढला की रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता. पण तो GR निघून सुद्धा 18 महिने उलटले आहे, पण आजपर्यंत आम्हाला त्याचा 1 रुपया आम्हाला त्या मानधनात त्या GR नुसार मानधन आम्हाला मिळालेलं नाहीये. आमची हीच मागणी आहे तेव्हा आम्हाला 3 ऑक्टोबर 2024 ला जो GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि आम्ही जालना प्रत्येक गावापासून पंचायत समितीला येतो, जिल्हा कार्यालयाला येतो, तर येता जाता आम्हाला वाहनावर येतो आम्ही. जर अपघाती आमचा मृत्यू झाला तर त्यामध्ये आम्हाला कसल्याही प्रकारचा कवच नाहीये. ही एक आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला भविष्य जे अपघात विमा आहे तो लागू करण्यात यावा, प्रवास भत्ता लागू करण्यात यावा. आणि जे रोजगार सेवक आहे आम्हाला ग्रामपंचायतच्या दबावाखाली जाऊन काम करावं लागतं. जर चुकीचंही काम असेल एखाद्या वेळेस तर सरपंचाच्या दबावपोटी आम्हाला त्याला नाविलाज असतो, त्यावर आम्हाला सहाय्य करावं लागतात. आणि ज्या वेळेस कारवाईची वेळ येते त्यावेळेस हा रोजगार सेवक हा बळीचा बकरा बनतो. हो. आणि आज आमचा त्यासाठी कलेक्टर ऑफिसवर आमचा मोर्चा आहे आणि आम्ही आज निवेदन देणार आहोत कलेक्टर मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा आमच्या मागण्या मान्य कराव्यात. जर आमच्या आणि 1 तारखेपासून आम्ही काम बंद केलेलं आहे. जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. मी बळीराम अंकुशराव बोलते, जिल्हाध्यक्ष जालना.